हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात? बरे आहात ना? मी प्रिया स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे डे 2 इन उज्जैन आणि आम्ही काल जसं की व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही महाकालेश्वर पाहिलं, त्याच्यानंतर रामघाट आहे त्या ठिकाणी गेलो होतो आणि म्हणजे कालचा दिवस एकंदरीत खूप मस्त होता. आणि आज आहे डे 2. तर आम्ही आता सगळं बॅग वगैरे पॅक करून निघालो आहोत ओंकारेश्वरच्या दिशेने. आणि ओंकारेश्वरला आता साधारणतः एक 3-3.5 तास लागतात उज्जैनवरून पोचायला. तर आम्ही आता वाजले सकाळचे 11 आणि थोडासा लेटच झाला आम्हाला. ॲक्च्युली आमचं टार्गेट होतं सकाळी 8:30-9च्या आसपास निघण्याचं, बट सोबत वाणी आहे आणि तिची देखील जी जेवणाची वगैरे सगळं तयारी रेडी, फूड वगैरे सगळं रेडी करून घ्यायचं होतं, त्यामुळे थोडासा उशीरच झाला. तर बघूया आता किती वेळ लागतोय. सो स्टे ट्यून्ड. काय ग वाणी, काय करते? से हाय, से हाय, हाय, से हाय. नाही हाय नाही बोलणार. गुड मॉर्निंग. हाय. ओके, थँक्यू. बीच में वो बता रही है कंस्ट्रक्शन चालू है हनुमान क्या हॅलो. तर आता आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलेलो आहोत आणि आमची जी गाडी आहे ती पार्किंगमध्ये पार्क केलेली आहे आणि तिथून थोडंसं वॉकिंग डिस्टन्स जावं लागतं. थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी 1-1.5 किलोमीटर वॉकिंग आहे. नदीच्या पुलावरून जायचं आहे, पल्याड जाऊन मग तिकडे ओंकारेश्वर मंदिर स्थित आहे. तर आता आम्ही बाजूला जे आहे ममलेश्वरचं मंदिर आहे आणि इथून जो रस्ता आहे, एक पूल आहे, नर्मदा नदी जी आहे ओलांडून जायचं आहे. तर आम्ही आता म्हणजे इकडून जायला बोटिंगची पण व्यवस्था आहे किंवा मग पायी जायचं असेल तर पुलावरून देखील जाऊ शकतो. तर आता आम्ही जे आहे बोटिंगने न जाता पायी चाललो आहोत. तो एकंदरीत हा जो पूल आहे त्या पुलावरून आपल्याला नर्मदा नदी जी आहे ती पार करून पलीकडे ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी जायचं आहे. ममलेश्वर मंदिर आहे आणि डाव्या बाजूला ओंकारेश्वरचं मंदिर आहे. तर 2 बाजू आहेत. पुलावरून जायचं असेल देखील तर तो समोरच्या देखील पुलाने जाऊ शकतो आणि हा जो आम्ही चाललो आहोत त्या पुलाने देखील जाऊ शकतो. तसेच आपण बोटीच्या सहाय्याने देखील जाऊ शकतो आणि पर पर्सन बोटचं तिकीट जे आहे ते 50 रुपीज आहे. त्यानंतर मामलेश्वर मंदिराचं दर्शन करून झाल्यावर आम्ही पुढे ओंकारेश्वरच्या दिशेने वळलो आणि पुलावरून साधारणतः अर्ध्याहून जास्त अंतर पार केल्यानंतर एक कमान लागते आणि त्या कमानामधून नागरघाट, ओंकारेश्वर मंदिर आणि मामलेश्वर मंदिर या तिन्ही ठिकाणी जाण्याचा रस्ता दाखवलेला आहे. तर आम्ही मामलेश्वर मंदिराच्या कमानीमधून बाहेर पडल्यामुळे पुढे ओंकारेश्वरच्या दिशेने आम्ही पुलावरून चालत निघालो. ब्रिज संपल्यावर लगेचच एक छोटंसं मार्केट लागतं, जे मार्केटमध्ये डिजिटली ओंकारेश्वरचं दर्शन, वेगवेगळे स्टॉल लावलेले आहेत आणि ते मार्केट एक्सप्लोअर करत आम्ही मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे वळलो.
मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर भाविकांची दर्शनासाठी खूप मोठी लाईन लागली होती. सो मंदिरामधील आतला जो परिसर आहे तो एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही नमस्कारीच्या लाईनमध्ये लागलो. तर मंडळी, आमचं जे ओंकारेश्वरचं दर्शन आहे ते खूप छान पद्धतीने झालं. तिकडे फोन्स अलाउड नव्हते, त्यामुळे काही मला शूट करता आलं नाही. बट फारशी गर्दी नव्हती, तरी साधारणतः आम्हाला 2 तास गेले. कारण आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा मंदिर बंद होतं आणि 5 वाजता संध्याकाळी मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडले जातात. आणि त्यानंतर दर्शन करून मी पुढचं शूट करायला विसरूनच गेले आणि आम्ही पुन्हा इंदोर साईडला आलो. आणि आत्ता वाजतात 8:45 आणि आम्ही इंदोर सिटीमध्ये आलेलो आहोत. आणि इथून आता एक 56 दुकान म्हणून एक एरिया आहे, त्या ठिकाणी आम्ही जात आहोत. म्हणजे आम्ही तिथे पोहोचलेलोच आहोत. तर बघूया काय आहे 56 दुकान एकंदरीत. तर 56 दुकान हे इंदोरमधील एक फेमस फूड लवरसाठी प्लेस आहे, ज्या ठिकाणी 56 आउटलेट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आणि जे फूड लवर आहेत, जे फूडी पर्सन्स आहेत, त्यांच्यासाठी हे एक अट्रॅक्शन आहे. किंवा मग असं म्हणता येईल की त्या ठिकाणी येऊन वेगवेगळ्या टाईपचे आपण फूड, जे काही मोमोज म्हणा, चायनीज म्हणा, असं फूड आपण खाऊ शकतो. सो आम्ही देखील इथे येऊन इकडच्या वेगवेगळ्या फूडचा आनंद घेतला, आस्वाद घेतला आणि काही फोटोज देखील काढले. हॅलो एव्हरीवन. तर आज आहे डे 3 आणि आता वाजले 12 आणि आम्ही निघालो आहोत अन्नपूर्णा टेम्पल जे आहे, जे इंदोरमध्ये आहे, ते बघण्यासाठी. ॲक्च्युली कालचा दिवस पूर्णपणे ट्रॅव्हलिंगमध्येच गेला, कारण ओंकारेश्वरला उज्जैनवरून साधारणतः आम्हाला 4 तास लागले पोचायला. आणि ओंकारेश्वरचं टेम्पल करून झाल्यानंतर पुन्हा इंदोरला यायला साधारणतः 2.5-3 तास लागले. सो कालचा दिवस पूर्णपणे ट्रॅव्हलिंगमध्येच होता. आणि आज अन्नपूर्णा टेम्पल करून आम्ही पुन्हा संध्याकाळी जे आहे परतीच्या प्रवासाला लागणार आहोत. तर बघूया, अन्नपूर्णा मंदिरामध्ये भेटते मी तुम्हाला. स्टे ट्यून आणि से हाय. हाय कर वाणी. थँक्यू बेटा. अन्नपूर्णा मंदिर हे इंदोर स्टेशनपासून 5 किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे. आणि या मंदिराचे प्रवेशद्वार 4 हत्तींवर बांधले गेलेले आहे. आणि या मंदिरामध्ये कृष्ण मंदिर, देवी सरस्वती, काली माता आणि अन्नपूर्णा या मूर्ती स्थित आहेत. हे मंदिर पूर्णपणे संगमरवरी दगडापासून बांधले गेलेले असून त्यावर कोरीव नक्षीकाम केलेले आहे. आणि त्यामुळेच हे मंदिर टुरिस्टसाठी अट्रॅक्शन प्लेस आहे. तर आम्ही आता अन्नपूर्णा मंदिरामध्ये आहोत आणि मंदिरामध्ये फारशी अशी गर्दी नाही आहे आणि खूप प्रसन्न असं वाटतं मंदिरामध्ये आल्यानंतर. आणि दर्शन झालं, खूप छान असं दर्शन झालं. आणि मेन म्हणजे या मंदिरामध्ये संगमरवरी दगडाने हे जे पाठीमागे बघतच असाल तुम्ही, जे नक्षीकाम केलेलं आहे, कोरीव एकदम बारीक असं कोरीव काम केलेलं आहे, ते खूप सुंदर आहे. आणि एकंदरीत इथे बसल्यानंतर खूप प्रसन्न असं वाटतं, एकदम शांतता मनाला वाटते. हां, अंदर हाय कर आम्हाला, हाय कर. अम्मा बा, अम्मा किती आहेत अम्मा? अम्मा
मंदिराच्या मागच्या बाजूला गाईंचा प्रचंड मोठा असा गोठा आहे आणि वाणीला हम्मा जे आहे, वाणी त्यांना हम्मा असं म्हणते आणि तिला गाई म्हशी खूप आवडतात, त्यामुळे तिला स्पेशली दाखवण्यासाठी आम्ही तिकडे घेऊन गेलो होतो तिला. तर आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि आम्ही पोचलो आहोत इंदोर स्टेशनला. जसं मी म्हटलं होतं की अन्नपूर्णा मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आम्हाला परतीच्या प्रवासाला निघायचं आहे, तर त्यासाठी आम्ही इंदोर स्टेशनला पोचलेलो आहोत आणि थोड्याच वेळात ट्रेन येईल. ट्रेनचा टायमिंग देखील 5:30चा आहे. ट्रेन आल्यावर ट्रेनमध्ये बसून सेटल डाऊन झालो आणि मजा मस्ती करत आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. आणि इथे वाणी आणि विश्वास यांचा फादर डॉटर टाईम एन्जॉय करत आहे. हे काय आहे? जी बोल, काय बोल आधी, काय जी. हे काय? एच 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 हॅट एच. अरे ऐक वाणी, आता परत मागे यावं लागेल आपल्याला. हे काय? एफ. हे काय? जी. फायनली आम्ही मुंबई सेंट्रल स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि टॅक्सी देखील, कॅब देखील बुक केलेली आहे. तर आता आम्ही घराच्या दिशेने वळत आहोत. तर एकंदरीत खूप मजा मस्ती केली. ही ट्रिप म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स होता. तुम्ही देखील जर महाकालेश्वर, कालभैरवनाथ वगैरे, उज्जैन वगैरे प्लॅन करत असाल तर नक्की म्हणजे हा ट्रेनवाला जो ऑप्शन आहे तो खूप बेटर आहे रादर दॅन गोईंग बाय रोड. कारण आम्ही आधी प्लॅन असंच करत होतो की बाय रोड जायचं आहे, बट ट्रेनने गेलो दॅट वॉज वर्थ. कारण हेक्टिक पण नाही झालं आणि सगळं सोयीस्कर झालं. तर आजचा हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच एंड करते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.